आज आपण FB या विषयातील इलेक्ट्रिकल टोस्टर या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे. टोस्टर म्हणजे काय? टोस्ट करणारा असा टोस्टर. ब्रेडचे स्लाइस असतात. स्लाइस म्हणजे काय? तुकडे. त्या ब्रेडचे स्लाइसचे तुकडे किंवा ब्रेडच्या स्लाइसला टोस्ट करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला काय म्हणतात? टोस्टर असं म्हणतात. ब्रेडचे स्लाइस कसे असतात? मऊ असतात आणि अशा स्लाइसला काय करायचं? आपल्याला कुरकुरीत करायचं आहे. कुरकुरीत करण्यासाठी, नाश्त्याच्या वेळी खाण्यासाठी, चहाबरोबर खाण्यासाठी, टोस्ट करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला काय म्हणतो आपण? टोस्टर. हे टोस्टरमध्ये त्याचं कार्य कसं चालतंय बघा. आता विजेचे वेगवेगळे परिणाम आहेत. आपले विजेचे 4 परिणाम आहेत. चुंबकीय परिणाम, रासायनिक परिणाम, उष्णताजन्य परिणाम आणि प्रकाशजन्य परिणाम असे विद्युत प्रवाहाचे 4 परिणाम आहेत. त्यामध्ये आता या ठिकाणी आपण काय करणार आहे? पावाला भाजणार आहे. म्हणजे कुठला परिणाम वापरणार आपण या ठिकाणी? उष्णताजन्य परिणाम. बरोबर काय? त्याचं जे कार्य करत चालतंय याच्यामध्ये काय आहे? यामध्ये ब्रेडचे स्लाइस, हे ब्रेडचे काय होतं? या ठिकाणी स्लाइस आहे. ब्रेडचे स्लाइस उष्णतेच्या साहाय्याने या ठिकाणी काय केले जाते? भाजले जातात, कुरकुरीत केले जातात, टोस्ट केले जातात म्हणतो आपण त्याला. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत टोस्टरचे. आता सध्या तरी 3 प्रकार आहेत मोठा. पहिला आहे नॉन ऑटोमॅटिक टोस्टर, दुसरा आहे ऑटोमॅटिक टोस्टर. पहिला नॉन ऑटोमॅटिक टोस्टर, नंतर ऑटोमॅटिक टोस्टर आणि ऑटोमॅटिक सँडविच टोस्टर. असे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. नॉन ऑटोमॅटिक टोस्टर, दुसरा प्रकार आहे ऑटोमॅटिक, तिसरा प्रकार आहे ऑटोमॅटिक सँडविच टोस्टर. असे टोस्टरचे 3 प्रकार आहेत. ही समोर जी आकृती तुम्हाला दिसते की पहिला प्रकार म्हणजे कुठला? नॉन ऑटोमॅटिक टोस्टर. नॉन ऑटोमॅटिक म्हणजे याच्यामध्ये ऑटोमॅटिक कुठलेही कार्य होणार नाही. जे काय कार्य होणार आहे सगळं हाताच्या सहाय्याने आपल्याला करायला लागणार आहे. जसं आपल्या इस्त्रीमध्ये पाहिलं आपण, इस्त्रीमध्ये सुद्धा 2 प्रकार होते. इस्त्रीमध्ये ऍक्च्युअली 2 प्रकार होते. पहिला कुठला? नॉन ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिकमध्ये परत स्प्रे आयर्न वगैरे प्रकार पडले. तसं याच्यामध्ये सुद्धा काय आहे? हा पहिला प्रकार कुठला आहे? नॉन ऑटोमॅटिक. याच्यामध्ये जे हात करणार म्हणजे जे काय कार्य होणार ते हाताने करायला लागणार आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये काय, जे काय पाव भाजलं जाणार आहे, पाव भाजलं, किती भाजलंय, करपते काय, हे पाण्याची क्रिया आपल्यालाच करायला लागणार आहे. म्हणजे टोस्टरला नाव काय दिलंय? याच्यामध्ये पाव भाजले म्हणा किंवा पाव भाजल्यानंतर पाव बघणे किती भाजलेलं आहे ते परत बाहेर काढणे, हे सगळं क्रिया हाताच्या सहाय्याने केलं जाते. म्हणून नाव काय दिलंय? नॉन ऑटोमॅटिक टोस्टर. या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण की बाहेरची मेन बॉडी, पहिला भाग काय आहे? बॉडी. त्याचा बॉडी. नंतर हा जो मधला भाग आहे त्याला ग्रिल म्हणायचं. ग्रिल म्हणजे काय? याच्यामध्ये खाच आहे ती दिसते का? 2 गाळाकृती खाच दिसते तुम्हाला. एक खाचा म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये? त्याला ग्रिल म्हणू आपण. नंतर या ठिकाणी हा नॉब आहे बघा, ऑपरेटिंग नॉब आहे. ऑपरेटिंग नॉब आहे. हा सप्लाय कॉर्ड. हा सप्लाय कॉर्ड.
हे जी खाच दिसतात त्या खाचाला काय म्हणलो आपण? ग्रिल म्हणलो आपण. ग्रिलचा असा आयताकृती भाग असतो आतमध्ये. आतमध्ये काय असतो? आयताकृती भाग असतो. ते जाळीदार असते आणि स्टेनलेस स्टील पासून तयार केलेला भाग असतो तो. त्याच्यामध्ये काय केलं आहे? खाच्यामध्ये काय करायचं? खाच आहे की याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला पाव ठेवायचा. कसं म्हणजे स्लाइस, ब्रेडचे स्लाइस ठेवायचे याच्यामध्ये. नंतर या दोन्ही साईडला ग्रिलच्या दोन्ही बाजूला रिबन स्वरूपात हिटिंग एलिमेंट असते याच्यामध्ये. रिबन म्हणजे पट्टी स्वरूपात हिटिंग एलिमेंट. आणि त्या एलिमेंटच्या साईडला मायका सीट वापरलं असते. जसं इस्त्रीमध्ये, साध्या इस्त्रीमध्ये बघितलं आपण नाही. साध्या इस्त्रीमध्ये सुद्धा काय हिटिंग एलिमेंट वापरलं होतं. हिटिंग एलिमेंट कशासाठी? उष्णता देण्यासाठी. साध्या इस्त्रीमध्ये कशापासून हिटिंग एलिमेंट तयार केलं होतं? कुठला धातू? नायक्रोम पासून. याच्यामध्ये सुद्धा काय केलंय? नायक्रोम या धातूपासून रिबन टाईप या दोन्ही साईडला हिटिंग एलिमेंट असते. आणि त्या हिटिंग एलिमेंटला या सप्लायच्या साह्याने आपण काय करणार आहे? या सप्लाय कॉर्डच्या साह्याने सप्लाय करणार आहे. सप्लाय कॉर्ड किती कोअरचे आहे याच्यामध्ये? 3 कोअर. बरोबर. हा बेस आणि न्यूट्रल जो मोठा दिसतो तो काय करायचा? अशी याला 3 कॉर्ड असणार आहेत म्हणून याला नाव काय? 3 कोअर सप्लाय कॉर्ड. आपल्या इलेक्ट्रिक उपकरणांना नेहमी 3 कोअर सप्लाय कॉर्ड वापरायचे. अर्थिंग हे नेसेसरी आहे, गरजेचं आहे, शॉक बसू नये म्हणून. तर असं या ठिकाणी मी सप्लाय दिला. सप्लाय दिलं तर काय म्हणणार आहे? दोन्ही साईडच्या हिटिंग एलिमेंटला सप्लाय मिळाल्यामुळे हिटिंग एलिमेंट काय होणार आहे? त्यावेळी गरम होणार आहे. आणि त्याची उष्णता ह्या आतमध्ये जे पाव आहे, पावाचे तुकडे, ब्रेडचे स्लाइस त्यांना मिळणार आहे. आणि ते पाव काय होणार आहे? त्या ठिकाणी गरम कुरकुरीत होत जाणार आहे. लक्षात का तुम्हाला? पाव किती भाजला गेलाय, काय करपतो हे आपल्याला पाहायला पाहिजे याच्यामध्ये. त्यासाठी काय केलं? याच्यामध्ये पावाला हात न लावता तुम्ही या साईडला नॉब आहे. नॉब दाबला ही जी ग्रिल आहे ही ग्रिल काय होते? अशी वर येते. ग्रिल वर ग्रिल बरोबर काय होतं? पावाचे तुकडे वर येणार आहे. पाव किती भाजला गेला पाहायचं. परत काय करायचं? आपण त्या ग्रिलला पुश केलं, दाबलं, स्क्रीन टेन्शन येते, परत दाबलं की नॉब काय होतं? परत खाली येतो. नॉब काय होतो? वर येतो. दाबल्यानंतर नॉब वर, परत वर. कसं तुम्हाला? आणि पाव किती भाजले ते पाहिला तुम्ही. हे असं पाव किती भाजला गेला आहे पाहायला आपल्याला स्वतः पाहायला लागणार आहे याच्यामध्ये. आणि पाव सुद्धा परत तुम्ही भाजला तर पाव जर काढायचा झाला तरी सुद्धा काय करायचं? हे परत बटन नॉब दाबायचं. नॉब दाबला काय होतं? पाव वर येतात. मग भाजलेले पाव काय करायचे? कुरकुरीत झाले पाव काढायचं. असं याच्यामध्ये किती पाव भाजला हे पाहायला पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर पाव सुद्धा आपण हाताने काढला पाहिजे का? हे भाजलेले पाव काढताना परत हाताने धरून काढायचं नाही. त्यासाठी चिमटा वापरायचा. स्टीलचा चिमटा असतो, त्या साह्याने आपण काय करायचं? ते पाव काढून घ्यायचं. असं सगळं क्रिया याच्यामध्ये आपण हाताने करावं लागतं. म्हणून नाव काय दिलंय? नॉन ऑटोमॅटिक टोस्टर. ऑटोमॅटिक कुठलेही कार्य होत नाही म्हणून नाव काय दिलंय? नॉन ऑटोमॅटिक टोस्टर. अशाला हा पहिला प्रकार. कळलं? कार्य कसं चालतं त्याच्यामध्ये? कळलं? तर काय केलं? सप्लाय जर सप्लाय चालू केला, सप्लाय चालू केलं काय म्हणणार आहे? दोन्ही साईडचे हिटिंग एलिमेंट त्याला सप्लाय मिळाला म्हणून ते उष्णता देणार आहेत. ती दिलेली उष्णता कोणाला मिळणार आहे? ह्या पावाच्या तुकड्याला मिळणार आहे, ब्रेडच्या स्लाइसला मिळणार आहे. आणि ते स्लाइस काय होणार? भाजले जाणार आहे. हे भाजल्यानंतर किती भाजलेत पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण नॉब आहे. नॉब त्यानंतर पाव वर येतात. पाव किती भाजलेत बघायचं. पावाचा कसा करायला पाहिजे? तांबूस कळलं का? तर ते भाजलेलं आहे. तांबूस कलर आला किंवा आपण काय करायचं? ते आपल्याला पाहिजे तेवढं कलर जेवढं भाजलं गेलं की परत नॉब दाबायचा. परत पाव वर येतात. आले की चिमट्या साह्याने, स्टीलच्या चिमट्या साह्याने आपण काय करायचं? त्याला पाव काढून घ्यायचं. असं पूर्ण कार्य जे काय पूर्ण याच्यामध्ये क्रिया होणार आहे याच्यामध्ये क्रिया होणार आपण सगळं हाताच्या साह्याने करायला आहे. म्हणून नाव काय दिलंय? नॉन ऑटोमॅटिक टोस्टर. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार कुठला आहे याच्यामध्ये? ऑटोमॅटिक टोस्टर. दुसरा प्रकार कुठला आहे? ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक टोस्टर आणि नॉन ऑटोमॅटिक टोस्टर मध्ये रचनेमध्ये दिसायला काही फरक नसतो. याच्यामध्ये रचना जर बघितला सेम रचना याच्यामध्ये सेम दिसायला असंच नाही. नॉन ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक याच्यामध्ये बदल काय? फक्त काय सांगताय? जे क्रिया आपण हाताने केलो बघा, पाव किती भाजलाय बरोबर आहे, नंतर पाव भाजल्यानंतर बाहेर काढून घ्यायचं वगैरे, हे क्रिया आपण हाताने केलो ते सगळं कसं होणार आहे? हे ऑटोमॅटिक होणार आहे. एवढं की पाव किती भाजला गेलाय, आपल्याला आवश्यक तेवढा पाव भाजला गेलाय की नाही
हे सुद्धा ऑटोमॅटिक असणार, त्यावेळी आपोआप बंद पडणार ते त्याच्यामध्ये. मग ते आपोआप बंद पडण्यासाठी काय असणार याच्यामध्ये, तापमान नियंत्रक मग काय असणार याच्यामध्ये, थर्मोस्टॅट असणार आहे. आणि त्याचं नॉब काय असणार आहे, वरती असणार, त्या ठिकाणी नॉब वर असतं त्याला. रचनेमध्ये काय बदल नसतं, सेम फक्त तापमान नियंत्रक वर सेट करण्यासाठी जसं ऑटोमॅटिक इस्त्रीला आपण सेट केलं तापमान, तसं तापमान सेट करण्यासाठी याच्यावर काय असणार आहे, वरती नॉब असणार आहे. कळलं? याच्यामध्ये ज्यादा वा काय ही बॉडी अशी असणार आहे. असेल हिटिंग एलिमेंट सुद्धा काय असणार आहे याच्यामध्ये सुद्धा ऑटोमॅटिक मध्ये सेम असणार आहे. कुठं असणार आहे, दोन्ही साईडला, याच्या दोन्ही साईडला काय असणार आहे, खाचे जे खाच दिसते पाहिजे खाच, खाचीच्या साईडला ग्रिलच्या दोन्ही साईडला काय असणार आहे, हिटिंग एलिमेंट असणार आहे. नंतर याच्यामध्ये बेड रॅक जी आता आपल्या स्टीलची असते बघा, स्टीलचा जो ग्रिल असते बघा त्याला काय म्हणतो आपण, त्याला बेड रॅक सुद्धा म्हणतात. कारण काय, ब्रेड रॅक, रॅक म्हणजे त्यावर ब्रेड ठेवण्यासाठी. ऍक्च्युली काय असं केलं असते याच्यामध्ये, स्टीलचे केले असते आणि जाळीदार असते, जेणेकरून डायरेक्ट त्या पावाचा संपर्काला येऊ नये हिटिंग एलिमेंटला. पण त्याच्यामध्ये काय केलं असते, त्याला जाळीदार केलं असते, जेणेकरून पाव डायरेक्ट कशाला लागू नये, त्या हिटिंग एलिमेंटला लागू नये. कशाला काय, त्यासाठी काय केलं असतं त्याच्यामध्ये, तो रॅक मध्ये वरती पाव आपल्याला सोडता येते आपल्याला. कळलं? तो ब्रेड रॅक झाला, ग्रिल झाला. नंतर याच्यामध्ये ज्यादा काय ऑटोमॅटिक मध्ये काय असणार आहे, थर्मोस्टॅट असणार आहे. थर्मोस्टॅट कशासाठी असणार आहे याच्यामध्ये, तापमान नियंत्रक. आपण जो थर्मोस्टॅटच्या वरती काय असणार आहे, एक नॉब असणार आहे. नॉबच्या साह्याने आपण काय करणार आहे, तापमान त्याला काय करू शकतो, सेट केलं असतं. तर सेट तेवढ्या तापमानापर्यंत ते गरम होत गेलं, ते ह्या कंपनीत जे ब्राउझर येत आहे किंवा जे पॅम्पलेट म्हणून, त्या पॅम्पलेटमध्ये किती तापमान आपण ठेवायला पाहिजे ब्रेड, ते उल्लेख केला असतो. त्यानुसार आपण तापमान सेट केला की काय होणार आहे, ते तेवढ्या तापमानात आपोआप काय होणार आहे, थर्मोस्टॅट काय होणार आहे, थर्मोस्टॅट म्हणजे काय होणार, सप्लाय बंद करणार आहे आपल्याला. सप्लाय थर्मोस्टॅट काय केला असणार आहे, हिटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये थर्मोस्टॅट जोडलेला असतो. तेवढं ठराविक तापमान झालं. बायोमेट्रिकची पट्टी असते ती, जशी इस्त्रीमध्ये पाहिलं आपण. थर्मोस्टॅट म्हणजे काय, बायोमेट्रिकची पट्टी असते ती. तेवढं तापमान झालं की यातली दोन धातूची पट्टी असते. एक धातू काय होणार आहे, एका धातूचा वितरण बिंदू कमी आणि एकाचा वितरण बिंदू जास्त असतो. ज्याचा वितरण बिंदू कमी आहे असे दोन्ही जोडले असतात, ज्याचा वितरण बिंदू कमी आहे ती पट्टी काय होणार, अशी हळूशी वर उचलली जाणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, कॉन्टॅक्ट काय होणार आहे, तुटणार आहे. कॉन्टॅक्ट तुटला तर काय होणार आहे, ते पुढे जाणं सप्लाय बंद झाला की हिटिंग एलिमेंट जाणं सप्लाय बंद झाला की ते आपलं उपकरण किंवा हे टोस्टर काय होणार, त्या ठिकाणी बंद पडणार आहे. बरोबर आहे. बंद पडलं की तुम्ही काय असणार, ते पावाचे जे स्लाइस तुकडे ते काढून घ्यायचे बाजूला, ते भाजला असणार आहे ते बाजूला काढून घ्यायचे, परत दुसरे पावाचे तुकडे घालायचे. थोड्या वेळ काय होणार, त्याचे कॉन्टॅक्ट काय होणार आहे, की पट्टी जी गरम झाली असते, सप्लाय बंद झाल्यामुळं, ही पट्टी थंड झाल्यामुळे परत तिचं कॉन्टॅक्ट काय होणार, जोडले जाणार आहे. परत तुम्ही सप्लाय चालू केला, परत तुमची दुसरी जी स्लाइस असतील त्या स्लाइसला भाजण्याची क्रिया केली जाणार आहे. ह्याच्यामध्ये नॉन ऑटोमॅटिक काय चालतं, आपलं पाव बाहेर काढण्यासाठी आपण हा नॉब दाबत होतो, बरोबर आहे. तसं याच्यामध्ये नसणार आहे. याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये आपोआप पाव काय होतात, ते असे वर उचलले जातात. जे आता हाताने केलं याच्यामध्ये साध्यामध्ये म्हणजे नॉन ऑटोमॅटिकमध्ये, ऑटोमॅटिकमध्ये काय होणार, ते पावाचे जे स्लाइस भाजले, थर्मोस्टॅट बंद झाला इथला की काय होणार आहे, पावाचे स्लाइस काय होणार आहे, आपोआप वर येणार आहे. आणि तापमान कंट्रोल करण्यासाठी याच्यामध्ये काय केलंय, ऑटोमॅटिक ब्राउनिंग कंट्रोल याच्यामध्ये ठेवलंय तापमान कंट्रोल करण्यासाठी. कारण आपणास कसं रंग पाहिजे, तांबूस किंवा तपकीर रंगाचे पावाचे तुकडे व्हायला पाहिजे. ते आपल्याला काय आतून बाहेर दिसणार काय नाही. आपण नॉन ऑटोमॅटिकमध्ये काय केलं, हाताने बघितलं 2-3 वेळा काय केलं आपण, नॉब ऑपरेट करून पावाचे तुकडे पाहिलो आपण. याच्यामध्ये काय होणार आहे, ब्राउजिंग कंट्रोल सिस्टीम असल्यामुळे, याच्यामध्ये ब्राउनिंग कंट्रोल सिस्टीम असल्यामुळे तांबूस तपकीर रंगात झाला की आपोआप काय होणार, तुमची पावाचे तुकडे काय होणार, वरती येणार. लक्षात आहे. असं या दोन्हीचं कार्य चालतंय. खालचा बॉटम आहे, त्याला काय आहे, 2 पाय आहेत, जेणेकरून काय, ऍक्च्युली 4 पाय असतात, मागे पण 2 असले, एकूण किती पाय असणार, 4, जेणेकरून ही बॉडी डायरेक्ट जमिनीला टेकू नये म्हणून 4 पाय केले. लक्षात आलं, कळलं कसं कार्य चालतंय.